Welcome students. Now let's continue exercise 7.6, question number 3. So question number 2, first. Limit as x tends to 0 of 3 raised to x plus 3 raised to minus x minus 2 upon x tan x असा प्रॉब्लेम आहे. आता जेव्हा असा टाइप येतो न्यूमरेटर मध्ये a raised to x plus a raised to minus x असा जेव्हा टाइप येतो तेव्हा तो न्यूमरेटरचा जो पार्ट आहे हा परफेक्ट स्क्वेअर असतो. तो ब्रॅकेट स्क्वेअर किंवा परफेक्ट स्क्वेअर असतो. कसा असतो तो मग दाखवतो. लक्ष द्या. लिमिट as x tends to 0 as it is 3 raised to x plus 1 upon 3 raised to x 3 raised to minus x ला काय लिहिले बघा minus 2 whole divided by x tan x as it is. आता न्यूमरेटर मध्ये मला सगळ्यांचा कॉमन डिनॉमिनेटर 3 raised to x करायचा आहे. याचा डिनॉमिनेटर 1 आहे, याचा डिनॉमिनेटर 1 आहे. तर खाली वर सगळीकडे 3 raised to x ने मला मल्टिप्लाय करायचं आहे. कॉमन डिनॉमिनेटर करायचं आहे. लिमिट as x tends to 0 as it is. इथे डिनॉमिनेटर 1 आहे. ह्याला दोघांना 3 raised to x ने मल्टिप्लाय केल्यावर झालं 3 raised to x चा ब्रॅकेट स्क्वेअर. इथे ऑलरेडी डिनॉमिनेटर आहे त्यामुळे +1 as it is मायनस 2 इंटू ह्याचा डिनॉमिनेटर 1 आहे. 3 raised to x ने मल्टिप्लाय केलं की वर पण 3 raised to x ने मल्टिप्लाय केलं आणि असा जो डिनॉमिनेटर आहे तो मी खाली आणणार आहे. 3 raised to x कॉमन डिनॉमिनेटर into x tan x as it is into x tan x as it is. त्याच्या पुढची स्टेप महत्त्वाची समजते का बघा. लिमिट as x tends to 0 न्यूमरेटर मध्ये जी टर्म आहे ना न्यूमरेटर मध्ये ती टर्म 3 raised to x minus 1 चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. चेक करून बघा. फर्स्ट टर्म स्क्वेअर इथे आहे प्लस लास्ट टर्म स्क्वेअर इथे आहे आणि दोघांचा प्रोडक्ट 3 raised to x into 1 म्हणजे 3 raised to x आणि त्याचे डबल हे बघा हे ट्वाइस 3 raised to x म्हणजे हा ब्रॅकेट स्क्वेअर वरती आहे न्यूमरेटर मध्ये होल डिवाइडेड बाय 3 raised to x as it is into x tan x. पुढची स्टेप बघा. आता इथे tan x ला अपॉन x तुम्हाला पाहिजे. हा x कॅन्सल होण्यासाठी आणखी एक x पाहिजे म्हणजे मला खाली थोडक्यात x स्क्वेअर पाहिजे. पण नाहीतरी a raised to x minus 1 ला अपॉन x लागतोच की तुम्हाला. तो अपॉन x जरी असला तरी वर स्क्वेअर आहे त्यामुळे तिथे x स्क्वेअरच पाहिजे लक्षात ठेवा. त्यामुळे पुढची स्टेप डिवाइडिंग न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर बाय x स्क्वेअर equals limit as x tends to 0 नीट लक्ष द्या 3 raised to x minus 1 upon x चा स्क्वेअर हे x स्क्वेअर जर लक्षात ठेवा होल डिवाइडेड लिमिट as x tends to 0 3 raised to x into x tan x upon x स्क्वेअर हे बघा upon x into x स्क्वेअर. आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटरला काय केलंय x स्क्वेअर ने डिवाइड केलं. आता हा जो x आहे तो इथे कॅन्सल होणार आहे. a raised to x minus 1 upon x ह्याचा आन्सर log a is equal to log 3 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन हे 3 raised to 0 x ला 0 रिप्लेस करा 3 raised to 0 into tan अँगल अपॉन अँगल म्हणजे 1. या स्टेपला रिझन काय काय असेल बघा. लिमिट as x tends to 0 of a raised to x minus 1 upon x ह्याचा आन्सर असतो log a. त्यानंतर लिमिट as theta tends to 0 किंवा x tends to 0 of tan x upon x is equal to 1 असे दोन रिझन येतील. Now last step log 3 bracket square as it is upon 3 raised to 0 म्हणजे 1 into 1 as it is. फायनल आन्सर log 3 चा ब्रॅकेट स्क्वेअर. आता ह्याला 2 log 3 करायचं नाही. यासाठी मी तुम्हाला जे log चे फॉर्म्युले लिहून दिले त्यात असं लिहून दिले की log m ब्रॅकेट रेस टू n असेल ब्रॅकेट रेस टू n तर log m into log m into log m n टाइम्स. हा इथं जर का 3 चा नुसता स्क्वेअर असता ना तर तो 2 पुढे आला असता. तर ही इथं मिस्टेक करायची नाही. ट्वाइस पुढे आणायचं नाही. log 3 ब्रॅकेट स्क्वेअर ऍज इट इज हे आहे तसे ठेवायचं. ओके.
Now second question. Limit as x tends to 0 of 3 raised to x upon 3 raised to minus x, 3 plus x upon 3 minus x raised to 1 by x. हा जो टाइप आहे तो या फॉर्म्युलाशी रिलेटेड आहे. लिमिट एज x टेंड्स टू 0 1 plus x raised to 1 by x. ह्याचा आन्सर 1 plus something raised to रेसिप्रोकल, ह्याचा आन्सर e इतका आहे. तो फॉर्म्युला असा पाठ करायचा 1 plus something किंवा इवन 1 minus something असेल तरी चालेल. या समथिंगचाच रेसिप्रोकल तिथं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवायचं. 1 plus x असेल तर 1 upon x, 1 plus 2x असेल तर 1 upon 2x. तिथं जी टर्म आहे त्याचा रेसिप्रोकल पाहिजे. पॉझिटिव्ह टर्म असेल तर रेसिप्रोकल पॉझिटिव्ह, निगेटिव्ह टर्म असेल तर रेसिप्रोकल निगेटिव्ह. आणि याला फक्त इंडायसेसची ऍडजस्टमेंट जमली पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बघा, समजा इथं a रेस टू m सारखी टर्म आहे आणि त्याला रेस टू n, ह्याचा अर्थ काय असतो रे? a रेस टू mn हे मल्टिप्लिकेशन असतं, हे मल्टिप्लाय करा. मग समजा इथं a रेस टू m असताना मी जर मुद्दामून ट्वाइस n घेतले ट्वाइस n, तर तिथं n upon 2 ऍडजस्ट करायला लागतात. कारण मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर पुन्हा तुमचा आन्सर आहे तसं mn दिसलं पाहिजे. हे फक्त याच्यातलं जमलं की हे प्रॉब्लेम्स या प्रकारचे सॉल्व्ह करता येतात आपल्याला. ठीक आहे. तर हा फॉर्म्युला बघा, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकल. मी असं म्हणतो जरा 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकल. त्या समथिंगचा रेसिप्रोकल तिथं ऍडजस्ट करायचा असतो. लक्षात. आता आपल्याला पहिली गोष्ट इथं 1 प्लस किंवा 1 मायनस समथिंग लागतो. मग तो 1 मिळण्यासाठी न्यूमरेटर डिनॉमिनेटर मधून 3 कॉमन काढायचे. सो लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 ॲज इट इज. न्यूमरेटर मध्ये 3 कॉमन काढला, 1 प्लस एक्स बाय 3 शिल्लक राहील. डिनॉमिनेटर मध्ये 3 कॉमन काढला, 1 मायनस एक्स बाय 3 शिल्लक राहील. आणि या सगळ्याला डिवायडेड बाय सॉरी सगळ्याला ब्रॅकेट रेस टू काय 1 अपॉन एक्स ॲज इट इज. यातला 3 काय झाला आता कॅन्सल झाला. आता इंडायसेस मध्ये a अपॉन b ब्रॅकेट रेस टू m म्हणजे a रेस टू m अपॉन b रेस टू m. आपण सेपरेट पॉवर्स देतो बघा, तसं इथे सेपरेट पॉवर्स द्यायचे आणि लिमिट्स देखील सेपरेट द्यायचे. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 1 प्लस x बाय 3 रेस टू 1 अपॉन x डिवायडेड बाय लिमिट ॲज x टेंड्स टू 0 1 मायनस x बाय 3 1 मायनस x बाय 3 रेस टू रेसिप्रोकल. आता याच्या पुढची स्टेप महत्त्वाची आहे, नीट लक्षात घ्या. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 बघा न्यूमरेटर मध्ये इथं जर मी ब्रॅकेटला जागा ठेवली 1 प्लस एक्स बाय 3, ठीक आहे. त्याचा रेसिप्रोकल मी ऍडजस्ट करतो 3 अपॉन एक्स. तो रेसिप्रोकल घेतलेला कॅन्सल करतो, एक्स अपॉन 3 कॅन्सल केला, जे घेतला तो कॅन्सल केला. आणि तिथं ऑलरेडी असणारे 1 बाय एक्स आहेत ना ते ॲज इट इज. बघा हे रेस टू 1 बाय एक्स तुमचा प्रॉब्लेम आहे तसा आहे. ह्यांचं मल्टिप्लिकेशन जेव्हा होईल त्यावेळी 3 बाय एक्स आणि एक्स बाय 3 नाहीतरी कॅन्सलच होतात. तेव्हा आपण काही फारसे बदल केले नाही, त्यामध्ये चेंज काही केले नाही. डिनॉमिनेटर मध्ये बघा लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 मी नेहमी तर थोडी जागा ठेवतो, नीट लक्षात द्या तुम्ही. हे बघा 1 मायनस एक्स बाय 3 रेस टू त्याला मी रेसिप्रोकल ऍडजस्ट करतो. आता निगेटिव्ह टर्मचा रेसिप्रोकल निगेटिव्ह बरं का 3 बाय एक्स हा रेसिप्रोकल ऍडजस्ट केला. त्यानंतर तो लगेच कॅन्सल केला, मायनस एक्स बाय 3 असा कॅन्सल केला. आणि तिथं असलेले 1 बाय एक्स आहेत ते ॲज इट इज. मग आता हे एवढं झाल्यानंतर हा एक्स याच्याशी कॅन्सल होईल, हा एक्स याच्याशी कॅन्सल होईल. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकल, याचा आन्सर ई. 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर ई. आणि त्याला रेस टू किती आहेत सांगायचं 1 बाय 3 आहेत. हे इथे खाली लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर ई. आणि त्याला रेस टू 1/3 खरं मायनस साइन शिल्लक आहे, रेस टू मायनस 1/3. कंटिन्यू. डिव्हिजन मीन्स पॉवर सबट्रॅक्ट करायचे. ई रेस टू 1/3 मायनस हे मायनस 1/3 म्हणजे ई रेस टू 1/3 प्लस 1/3 म्हणजे फायनल आन्सर ई रेस टू 2/3. फायनल आन्सर ई रेस टू 2/3.
आता हे ऍक्च्युली याच्या खाली असं लिहायला पाहिजे तुम्ही, ज्यावेळेस तुम्ही याच्या खाली ही स्टेप कराल त्यावेळी याच्या समोर हे रिझन पाहिजे बघा, हे रिझन लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 1 प्लस एक्स रेस टू रेसिप्रोकल म्हणजे 1 बाय एक्स इज इक्वल टू ई. या स्टेपच्या समोर हे रिझन असलं पाहिजे. लक्षात आलं? ओके, नाउ थर्ड क्वेश्चन. L equals limit as x tends to 0 5x plus 3 upon 3 minus 2x raised to 2 upon x. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट आधी व्हेरिएबल नंतर असा शक्यतो टाइप असा 1 प्लस एक्स मग रेस टू रेसिप्रोकल, मग इथं कॉन्स्टंट असं. मग यासाठी पहिल्यांदा मी ऍडिशन मधली टर्म आहे ना ती पहिल्यांदा मागे पुढे करून घेतो. बघा, लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 3 प्लस 5x अपॉन 3 minus 2x raised to 2 upon x. आता इथे आपल्याला 1 प्लस किंवा 1 मायनस समथिंगचा फॉर्म लागतो. हा 1 होण्यासाठी न्यूमरेटर मध्ये डिनॉमिनेटर मध्ये 3 आपण कॉमन काढूया. सो लिमिट ॲज x टेंड्स टू 0 न्यूमरेटर मध्ये 3 कॉमन काढले, 1 प्लस 5x बाय 3 न्यूमरेटर मध्ये 3 कॉमन काढले, डिनॉमिनेटर मध्ये 3 कॉमन काढले, 1 मायनस 2x अपॉन 3 आणि या सगळ्याला रेस टू किती आहे 2 अपॉन एक्स. हा 3 कॅन्सल झाला. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं a अपॉन b ब्रॅकेट रेस टू m म्हणजे a रेस टू m b रेस टू m सेपरेट पॉवर्स, लिमिट्स देखील सेपरेट करायचे. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 1 प्लस 5x अपॉन 3 रेस टू 2 अपॉन x डिवाइडेड बाय लिमिट ॲज x टेंड्स टू 0 1 मायनस 2x upon 3 raised to 2 upon x. आता पुढची स्टेप महत्वाची बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 1 प्लस 5x बाय 3 लगेच त्याचा रेसिप्रोकल ऍडजस्ट करायचा 3 अपॉन 5x. तो रेसिप्रोकल कॅन्सल करायचा म्हणजे 5x अपॉन 3 आणि तिथं ऑलरेडी 2 अपॉन एक्स आहेतच ना, ते आहेत असेल होल डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 पुन्हा राऊंड राईट 1 मायनस 2x बाय 3 1 मायनस 2x बाय 3 त्याला रेस टू त्याचा रेसिप्रोकल मायनस 3 बाय 2x मायनस 3 बाय 2x. आता तो रेसिप्रोकल कॅन्सल करायचा आपल्याला. तो जो रेसिप्रोकल आपण घेतलाय तो मला काय करायचा एक्स्ट्रा कॅन्सल करायचा म्हणजे मायनस 2x अपॉन 3 आणि मग तिथं ऑलरेडी मल्टिप्लाइड बाय तिथं 2 अपॉन एक्स आहेत ना ते ॲज इट इज, ते जे 2 अपॉन एक्स आहेत ते ॲज इट इज. 1 प्लस समथिंग त्या समथिंगचा रेसिप्रोकल ऍडजस्ट करायचा. इथं जो समथिंग असेल त्याचा रेसिप्रोकल दिसला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. आता हे झाल्यानंतर इथला x त्याच्याशी कॅन्सल होणार, इथला x त्याच्याशी कॅन्सल होणार. 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर येणार आहे e. आता त्याला रेस टू 5 टू द 10 बाय 3 शिल्लक डिनॉमिनेटर मध्ये. पुन्हा 1 प्लस समथिंग किंवा 1 मायनस समथिंग रेस टू रेसिप्रोकल इथपर्यंतचा आन्सर ई, त्याला रेस टू मायनस 4 बाय 3 शिल्लक मायनस 4 बाय 3. आता यांचं डिव्हिजन म्हणजे या स्टेप समोर हे रिझन पाहिजे. या दोघांचं डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट ई रेस टू 10 बाय 3 मायनस मायनस 4 बाय 3 म्हणजे प्लस 4 बाय 3 झाले. फायनल आन्सर ई रेस टू 14 बाय 3 हे त्याचं फायनल. ओके, ओके नेक्स्ट क्वेश्चन. त्याच्यात लॉग आणि हा टाइप असे कॉम्बिनेशन आले या प्रॉब्लेम मध्ये. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0 लॉग ऑफ 3 मायनस एक्स मायनस लॉग ऑफ 3 प्लस एक्स अपॉन एक्स. कसा सोडवायचा असतो बघा, नीट लक्ष द्या. हा टाइप सगळ्यात पहिल्यांदा आपण हे जे दोन लॉग आहेत ना एका सिंगल लॉग मध्ये कन्व्हर्ट करू आणि हा जो एक्स आहे हा तुम्ही बाजूला 1 अपॉन एक्स कसा लिहितो बघा. लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 0
बघा हे 1/x log a minus log b, log minus log of division, so log of 3 minus x upon 3 plus x, log of 3 minus x upon 3 plus x. आता काय वापरलं सांगा इथे मी इथे रूल log of a upon b म्हणजे log a minus log b, log a minus log b म्हणजे log of a upon b. आता log of m raised to n log m तो पण उलटा वापरायचा, इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 log of ब्रॅकेट मध्ये 3 minus x upon 3 plus x raised to 1/x किंवा इथले 1/x वर घेतले. आता नेहमीप्रमाणे पहिल्यांदा इथनं आतला 3 आपण कॉमन काढून घेऊया. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ log of स्क्वेअर ब्रॅकेट न्यूमरेटर मध्ये 3 कॉमन 1 minus x by 3 अपॉन डिनॉमिनेटर मध्ये 3 कॉमन 1 plus x by 3 ब्रॅकेट रेस टू 1 upon x as it is. यातला 3 काय झाला, कॅन्सल झाला. आता लिमिट जे आहे ते या फंक्शनचं घ्यायचं आपल्याला. लॉग असेल तर तो सरळ लॉग बाहेर घेऊन घ्यायचा, तर इथनं करू आपल्याला लिमिट या फंक्शनचं घ्यायचं आहे. लॉग हा त्या फंक्शनचा एक ऑपरेटर आहे. लॉग हे फंक्शन नाही आहे, लॉग ऑफ दिस फंक्शन. मग लिमिट आपल्याला या फंक्शनचं घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी पुढची स्टेप बघा, लॉग ऑफ लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 1 minus x by 3 upon 1 plus x by 3 raised to 1 upon x. Separate power द्यायचे, equals log of limit as x tends to 0 of 1 minus x by 3 raised to 1 upon x divided by limit as x tends to 0 of 1 plus x by 3 raised to 1 upon x. सेपरेट पॉवर्स घेतले, सेपरेट लिमिट. आता तुम्हाला इथनं कायम इथे एक ब्रेस ब्रॅकेट करायला पाहिजे. लॉग ऑफ एवढा सगळा पार्ट आहे. आता इथं नेहमीसारखी रेसिप्रोकलची ऍडजस्टमेंट वगैरे तो प्रकार सुरू करायचा. लॉग मी आता नंतर लिहितो बघा. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 आतला पार्ट बघा, 1 minus x by 3 त्याला रेस टू रेसिप्रोकल ऍडजस्ट करायचा, मायनस 3 by x तो लगेच कॅन्सल करायचा. आहे त्याचा रेसिप्रोकल घ्यायचा म्हणजे कॅन्सल होतो, मायनस x by 3 आणि तिथं असलेले 1 by x ॲज इट इज इंटू 1 by x होल डिवाइडेड बाय लिमिट ॲज x टेंड्स टू 0 राउंड ब्रॅकेट 1 plus x by 3 1 plus x by 3 रेस टू रेसिप्रोकल ऍडजस्ट करायचा, 3 by x तो ऍडजस्ट झालेला रेसिप्रोकल कॅन्सल करायचा, x by 3 कॅन्सल केलं आणि तिथं असलेले ऑलरेडी 1 by x ते आहे. आणि आता ह्याला ब्रेस ब्रॅकेट करून हे सगळं लॉग ऑफ हे चाललेलं आहे. लॉग हा एल इक्वल्स प्रॉब्लेमचा एल लॉग हा एक्स याच्याशी कॅन्सल होईल, हा एक्स याच्याशी कॅन्सल होईल. मी हा लॉग नंतर लिहितो, पहिल्यांदा याचा आन्सर बघूया आपण. बघा लिमिट ॲज x टेंड्स टू 0 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e त्याला रेस टू -1/3 शिल्लक आहे अपॉन 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e त्याला रेस टू 1/3 शिल्लक आहे. आणि हे सगळं काय चाललंय सांगा, हे तर हे लॉग ऑफ चाललेलं आहे, लॉग ऑफ. आता या दोघांचे डिव्हिजन म्हणजे लॉग ऑफ e रेस टू -1/3 -1/3 इक्वल्स लॉग ऑफ -1/3 म्हणजे -2/3. आता लॉग ऑफ m रेस टू n म्हणजे n लॉग n म्हणजे -2/3 लॉग e आणि लॉग e चा आन्सर नेहमी 1 असतं.
म्हणजे फायनल आन्सर -2/3 इतका असलं पाहिजे. आता दोन ठिकाणी तुमचे रिझन जायचे राहिलेत, ते म्हणजे इथे एक लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 1 + x रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e, आणि इथे आपण log e म्हणजे 1 वापरलेलं आहे. log ऑफ e = 1. हे रिझन्स न विसरता द्या. आणि महत्त्वाचं म्हणजे मी ज्या रेड पेनच्या स्टेप्स लिहितोय तशा तुम्ही वहीत त्या लिहायच्या, अदरवाईज नंतर काहीही कळत नाही. हे ऍडजस्टमेंट्स ह्या रेड पेननं कंपल्सरी लिहायच्या. लक्षात आलं? ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. L equals limit as x tends to 0 of 4x plus 1 upon 1 minus 4x raised to 1/x. हा त्या मनानं सोपा आहे प्रॉब्लेम, फार काय ऍडजस्टमेंट नाही. सगळ्यात पहिले आपल्याला कॉन्स्टंट नंतर व्हेरिएबल लागतं. मग इथं कॉन्स्टंट व्हेरिएबल आपण पहिले मागे पुढे करून घेऊया. इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 1 + 4x. ऍडिशन मध्ये मागे पुढे टर्म करायला काही अडचण नसते. खाली 1 - 4x रेस टू 1/x ॲज इट. आता दोघां 1 प्लस आपल्याला लागतो तसा फॉर्म पण आहे, म्हणजे कॉमन काढायची पण काही गरज नाही. डायरेक्ट सेपरेट डिव्हिजन करू, सॉरी सेपरेट लिमिट घेऊन इंडायसेस सेपरेट करूया. सो लिमिट ॲज x टेन्स टू 0 1 + 4x रेस टू 1/x अपॉन लिमिट ॲज x टेन्स टू 0 1 - 4x रेस टू 1/x. काय रूल वापरला आपण इंडायसेसचा? a upon b ब्रॅकेट रेस टू m, म्हणजे a रेस टू m अपॉन b रेस टू m, पण असं सेपरेट पॉवरचं ऍडजस्ट. आता इंडायसेस मध्ये ऍडजस्टमेंट लिमिट ॲज x टेन्स टू 0 बघा 1 + 4x म्हणजे 1 + समथिंग रेस टू रेसिप्रोकल पाहिजे. आता मग घेतो रेसिप्रोकल 1 / 4x. आता तो कॅन्सल केला पाहिजे रेसिप्रोकल, म्हणजे इथे 4x हा झाला कॅन्सल. 4x अपॉन 1 म्हणजे 4x, आणि तिथं ऑलरेडी तिथं असलेले इंटू 1/x ॲज इट इज. सेम ग्राउंड लिमिट ॲज x टेन्स टू 0 1 - 4x रेस टू रेसिप्रोकल. निगेटिव्हचा रेसिप्रोकल निगेटिव्हच घ्यायचा. आता तो लगेच कॅन्सल करायचा. -4x कॅन्सल केला. ऑलरेडी असलेले 1/x ॲज. कशी ऍडजस्टमेंट? 1 + समथिंग रेस टू रेसिप्रोकल, तो घेतलेला कॅन्सल करायचा आणि तिथं असलेली पॉवर आहे तशी द्यायची. इतकं सोपं असतं, अवघड अजिबात नाही. इथला x कॅन्सल झाला, इथला पण x कॅन्सल झाला. आता बघा 1 + समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर आहे e. त्याला रेस टू काय काय शिल्लक राहिलं? x कॅन्सल, 4 × 1 = 4 अपॉन 1 - समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e. त्याला रेस टू काय शिल्लक आहे? -4 शिल्लक. या स्टेपला रिझन द्यायचं लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 1 + x रेस टू 1/x. त्याचा आन्सर e असेल. आता या दोघांचं डिव्हिजन आहे, म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट 4 - -4 म्हणजे फायनल आन्सर e⁸8. फायनल आन्सर काय येईल त्याचं? e⁸8. ओके. नाउ नेक्स्ट क्वेश्चन. त्यातला क्वेश्चन 2 मध्ये लास्ट. L equals limit as x tends to 0 5 + 7x upon 5 - 3x raised to 1/3x. सगळ्यात पहिला आपल्याला इथे कॉन्स्टंट जो असतो ना तो 1 लागतो. 1 यासाठी आपण त्या ब्रॅकेट मधनं 5 कॉमन काढून घेऊया. सो लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 5 कॉमन काढणे 1 + 7x upon 5, खाली देखील 5 कॉमन काढले 1 - 3x upon 5, आणि या सगळ्याला रेस टू 1/3x. हे 5 कॅन्सल झाले. सेपरेट पॉवर्स इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ 1 + 7x upon 5 रेस टू 1/3x डिवायडेड बाय
limit as x tends to 0 of 1 minus 3x upon 5 raised to 1 by 3x. आता नेहमीची स्टेप ऍडजस्टमेंट इक्वल्स limit as x tends to 0 of 1 plus 7x upon 5 raised to reciprocal 5 upon 7x. हा घेतलेला रेसिप्रोकल आता कॅन्सल करायचा. 7x upon 5 आणि तिथं असलेला इंडेक्स जो आहे किंवा तिथं असलेली पॉवर जी आहे 1 upon 3x ते ऍड करायचं. लिमिट as x tends to 0 round bracket 1 minus 3x upon 5 याचा रेसिप्रोकल minus 5 upon 3x. तो रेसिप्रोकल आता कॅन्सल करायचा. minus 3x upon 5 आणि तिथं असलेले raised to 1 upon 3x as it is. तिथं असलेले as it is. ठीक आहे, ऍडजस्टमेंट करणे. हा x याच्याशी कॅन्सल, हा x याच्याशी कॅन्सल. आता खरं तर इथं 3 3 पण कॅन्सल होतात, पण मी मुद्दामून करणार नाही, मला डिनॉमिनेटर सेम करायचे. म्हणजे कुठं सेम पाहिजे सांगतो तुम्हाला. 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर काय येणार आहे e. 1 प्लस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e. त्याला रेस टू 7 म्हणजे 7 अपॉन 15 आहे बघा. हे जे अपॉन 15 आहेत ना, हे मला खाली पण पाहिजेत. 1 प्लस समथिंग किंवा 1 मायनस समथिंग रेस टू रेसिप्रोकलचा आन्सर e. त्याला रेस टू -3 by 15. म्हणजे मला हे 3 कॅन्सल करून 1 by 5 करायचं नाही का, तर याच्यानंतर मला परत डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट करायचे आहे. मग त्यावेळी डिनॉमिनेटर सेम असले तेव्हाही बरे असतात, म्हणून हे मी 3 3 होत असले तरी कॅन्सल केले. या स्टेपला रिझन लिमिट as x tends to 0 of 1 plus x raised to 1 by x चा आन्सर काय सांगा e. नेक्स्ट स्टेप डिव्हिजन म्हणजे पॉवर सबट्रॅक्ट. e raised to 7 by 15 minus -3 by 15 म्हणजे e raised to 10 by 15. आता तुम्ही हे रिड्यूस करू शकता. e raised to 5 2 जा 10 5 3 जा 15 हे तुमचं फायनल आन्सर आहे. e raised to 2 by 3 हे आपलं फायनल आन्सर. ओके, इथं तुमचा आता क्वेश्चन नंबर 2 त्यातला कंप्लीट झाला. आता क्वेश्चन नंबर 3 जो आहे आपण तो नेक्स्ट पिरियड मध्ये पाहूया.